हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि सकाळची सुरुवात होते ती आपल्या या कामाने, जसं की अंथरूण उचलणं. आता मागच्या एका ब्लॉगमध्ये ना मी माझा डेली रुटीनचा ब्लॉग टाकलेला होता आणि त्यामध्ये असं होतं की मी आधी देवपूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग घराची जी फरशी वगैरे आहे ते सगळं पुसलेलं आहे. तर मला त्याबद्दल बऱ्याच कमेंट आल्या की आधी घरातली स्वच्छता आणि आधी घरातली स्वच्छता करा आणि नंतर देवपूजा, असं पाहिजे. तर तुमचं सगळं उलटच होतं. त्याबद्दल मी एकदा बोललेही होते. तर आज तुम्हाला सांगते, जसं की आम्ही खाली झोपतो आणि घरातली सगळी मंडळी लेट उठतात, म्हणून मी देवपूजा पण लेट करावी तर असं होत नाही. त्यामुळे मी माझी देवपूजा करून घेते. आणि हे जे सगळं अंथरूण आहे ना, जसं की आता आम्हाला खाली झोपतो हॉलमध्ये, कारण की खाली झोपायला सगळ्यांना कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे आम्ही खालीच झोपतो. आणि सगळे झोपलेले असताना माझ्या देवपूजेसाठी, आणि देवघर आहे वरती, तर मी सगळ्यांना उठवून त्यांना त्रास देऊन त्यांची झोप मोडून देवपूजा करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मग मी आधी माझं सगळं देवपूजा वगैरे मी लवकर उठते, त्यामुळे त्या गोष्टी मी करून घेते. आणि ही जी क्लिनिंग आहे, अंथरूण उचलणं, ते सगळं नंतर करत असते. तर हे ज्याच्या त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार आपण करत असतो. तर बऱ्याच वेळा त्यावरती कमेंट आलेली होती आणि म्हणून मग आज तुम्हाला सांगितलं की रियालिटी कशी आहे ते. सगळं अंथरूण वगैरे उचलून झालेलं आहे. आता हे पिलो कवर जे मिशोवरनं मागवले होते ना, क्वालिटी खूप छान निघाली त्याची. आता जरा बरेच दिवस झाले वॉश केलेले नव्हते. वॉश करायला खूप इझी आहे, कारण की खूप लवकर मळ निघतो त्याचा आणि ब्रश लावायची अजिबात गरज नाही. थोडंसं निरमामध्ये कोमट पाण्यात जरी भिजत घातलं ना तरी खूप इझिली निघतात, जर हाताने धुवायचे असेल तर. आणि ही मोठी चटई आहे जी पूर्ण हॉलवर असते. त्यावरती टाकलं की जे आपलं अंथरूण, गाद्या वगैरे आहे ना, त्या खराब होत नाही. त्यामुळे हे माझी नेहमीचं सवय आहे की आधी चटई आणि त्यानंतर वरती अंथरूण वगैरे असतं. आता अंथरुणावर मुलं खेळतात, त्यामुळे बराचसा पसारा असतो. असं काहीसं रुटीन सकाळचं सुरुवात होती. आणि झाडू मारायचा असला की थोडंसं कुठे जाळं वगैरे असेल तर ते काढायचं आणि त्यानंतर मग आपलं बाकीची क्लिनिंग करायची. त्यामुळे काय होतं, आज 2 ते 3 मिनिटात जाळं काढून होतं आणि त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. घरातली क्लिनिंग झाली, शिवांशचं आवरून त्याला जर स्कूलला मी सोडवून दिलेलं आहे. आता मी घरात एकटीच आहे आणि मग घरात ज्यावेळेस मी एकटी असते ना, त्यावेळेस मी माझे हे आवडीचे कामं, म्हणजेच माझं झाडांवरचं प्रेम तुम्हाला आता कळेल. सगळे काही, हा जो मनी प्लांट आहे ना, खूप सुंदर आला आहे आणि इतकी मस्त जाळी लागली, तर त्याला मला डिझाईन करायची आहे अशा पद्धतीने. त्यामुळे मी तो जसा जसा वाढेल ना तसं तसं त्याला छान असं करत असते. त्याला जसा आकार द्यायचा आहे मला, मी जसं ठरवलं आहेत ना की क्रॉसमध्ये मला पूर्ण जाळीवरती तो टाकायचा आहे. गॅलरीत लावायचे होते आणि बरेच दिवस झाले मी घेतलेले होते आणि खूप स्वस्त. हे मला 100ला 4 पडले आणि माती नव्हती, त्यामुळे काल मी माती जाऊन घेऊन आले. आणि आता काही जे नवीन आणलेले आहे त्यांना पण थोडी माती कमी पडते. सो आता हे सगळं मी लावते, कारण की जसं गावाला गेले होते ना, गावाला गेल्यामुळे काय होतं की झाडांना पाणी आणि सगळ्याच गोष्टी, झाडांचे पण खूप हाल झाले. तर आता त्याला पाणी वगैरे थोडंसं माती पण टाकते आणि बघूया काय कसं झालेत आपले झाडं, ते जरा व्यवस्थित करूया. आणि या पिशवीमध्ये मी ना काल माती आणून ठेवलेली होती संध्याकाळच्या वेळेस. गावाकडे राहण्याचा एक फायदा असा की ना, माती आपल्याला कुठेही मिळते, खत मिळतं, बऱ्याच गोष्टी मिळतात आणि त्यामुळे आपल्याला असं काही गोष्टी विकत आणाव्या लागत नाही. काही झाडं आहे ती विकत आणली, पण बाकीची असं प्रत्येक ठिकाण कुठे जर आपल्याला दिसलं आणि आपण म्हटलं ना की मला एक छोटंसं रोप द्या, तर लोकही खूप प्रेमाने देतात आपल्याला. आणि त्यामुळे ती एक गोष्ट गावची फार मस्त आहे. तर हे जे मागच्या वेळेस नर्सरीतून आणलं होतं ना,
तर ते मी कुंडीत लावलेलं नव्हतं मोठ्या, त्यामुळे त्याच्यामध्ये माती पण कमी होती आणि त्याची फुलं निघाल्यानंतर ना म्हटलं आता याला मोठ्या याच्यात आपण ट्रान्सफर करूया, त्यामुळे एक्स्ट्राची माती पण टाकली आणि सगळं झाडांचं माझा असा वेळ जो एकटा आहे ना, ज्यावेळेस मला करमत नाही किंवा तर मी यामध्ये दिवसभर मी झाडांमध्ये राहू शकते. यात खूप इतकी आवड निर्माण झाली ना माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं असेल तर कशामध्ये तरी आपल्याला स्वतःला गुंतवून घ्यायचं आहे. मग सतत मोबाईल, टीव्ही या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा ना हे असं काहीतरी करणं मला स्वतःला खूप आवडतं आणि ते जसं जसं वाढतात ते फुलं येतात ते आणि खूप छान दिसतंय ना, त्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. एकतर निगेटिव्ह लोकांपासून आपण लांब राहतो, स्वतः या झाडांमुळे खूप जास्त पॉझिटिव्ह राहतो, आपला वेळ जातो आणि छान दिसतं, कुठेतरी छान डेकोरेटिव्ह पण होतात या गोष्टी. तर सकाळचा बराचसा वेळ ना माझा याच्यामध्ये जातो. आणि हे कसं दिसतंय तुम्ही नक्की सांगा. जे गॅलरीमध्ये मी आता लावलेले आहे हे प्लांटर बऱ्याच दिवसाचे होते, पण ते कधी लावले नव्हते कारण की तशी झाडं माझ्याकडे नव्हती. मग आता भेटली त्यामुळे म्हटलं चला आता आणलेच आहे, माती पण जास्त आहे, तर आता या सगळ्या गोष्टी लावून घेऊया. त्यानंतर जेवढं काही मातीचा कचरा झाला होता सगळं वॉश करून घेतला आणि कपडे पण धुतलेले होते हातानेच. तर म्हटलं आधी सगळं मातीचं काम करूया, चुकून एखादा कपडा पडला तर आपल्याला खराब नको व्हायला, त्यामुळे बादली तशीच बाजूला होती आणि मातीचं काम पण करून घेतलं या ठिकाणी आणि कपडे वगैरे सगळे सुकत घातले. कधी कधी ना मला मस्त असं ऊन असलं की हाताने कपडे धुवायला आवडतात आणि काही कपडे असे असतात की ते आपण मशीनला लावू शकत नाही बऱ्याचदा, त्यामुळे कधी हाताने कधी मशीनने जसं आपल्याला टाइम ऍडजस्ट होईल ना तशा पद्धतीने माझे कामं असतात. असं नाही की मशीन म्हटलं की फक्त मशीनचाच वापर करते आणि आपल्याला ही सवय असायलाच हवी, त्यामुळे बऱ्याचदा माझे कपडे हातानेच असतात. तर कपडे वगैरे सगळं वॉश करून झालं आणि आता शिवांशला आणायला जायचं होतं. तर त्याच्या स्कूलमध्ये पण ना खूप छान छान झाडं आहेत, रोपं आहेत. जमलं तर आज मी ठरवलंच आहे की कारण की कुंड्यांमध्ये थोडीशी माती उरलेली आहे आणि जागा पण आहे, तर मला जर भेटली ना तर मी येताना नक्की ती घेऊन येणार आहे. सो आता आवरते आणि त्याला घेऊन येते आणि त्यानंतर मग ही सगळी रोपं, गोकर्णाचा पण वेल मला भेटला. त्यानंतर दुपारचं जेवण बनवलं. आता याला काय म्हणतात माहिती नाही, मग मी सर्च केलं तर याला हिंदीत शलगम, मराठीत इंग्लिशमध्ये टर्निप, पण मराठीत काय म्हणतात हे मला माहीत नव्हतं. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये, उद्या किंवा परवा बघूया कधी जमेल तेव्हा याची भाजी करते मी आणि सर्च करून काय बनवतात वगैरे ते सगळं बघूया. त्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि आता इथे छान सुकलं होतं. बाहेर मस्त ऊन आणि इथं छान अशी हवा येते ना, त्यामुळे उन्हाळा म्हटलं आणि थोडासा हिवाळ्यामध्ये ऊन घ्यायला आणि उन्हाळ्यामध्ये छान हवा घ्यायला ही गॅलरी खूप मस्त आहे. आणि आता तर इतके सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत ना, तर विचारूच नका. जेवण वगैरे झालं, दुपारचा वेळ घालवायचा होता थोडासा, कारण की जेवल्यानंतर लगेच मुलं काही झोपत नाही. आणि जे कालच्या व्हिडिओमध्ये ज्या काही तुपाच्या बरण्या होत्या ज्या मी क्लीन केल्या ना, त्या पण आज मला त्याला प्लांटरच बनवायचं होतं, त्यामुळे त्याला मला कलर द्यायचा होता, जो की घरात आहे ना, ज्यावेळेस घराचं काम चालू होतं ना त्यावेळेस बरेचसे कलर एक्स्ट्रा होते. तर ते कलर आहे आणि तेच मी या ठिकाणी वापरते, कारण की ते ऑइल पेंट होते आणि ते याला मी देणार आहे. याच्या आधीही बऱ्याचदा मी ते ट्राय केलेले आहेत आणि उन्हाने तरी ते खराब झालेले नाही, त्यामुळे आता पण मी तेच देणार आहे. आणि जेवल्यानंतर म्हटलं चला जरा हवेशीर पण बसणं होतं,
मुलांचं खेळणं होतं आणि आपलं छान असं काम या ठिकाणी होतं. तर कुठलाही स्पंज असेल तर तो घ्या आणि आपला नेहमी चिमटा घेतलाय जो कपड्याला लावायचा, त्याने छान असं या ठिकाणी हे जे बरण्या आहेत ना त्याला मी कलर करते आणि कलर करून त्यामध्ये जर प्लांट लावले ना तर ते प्लांटर पण खूप छान दिसतं, प्लांट पण खूप छान दिसतं आणि जी गॅलरी आहे ती खूप मस्त अशी इंटरेस्टिंग डेकोरेटिव्ह वगैरे दिसते ना. त्यामुळे मग थोडंसं असं काहीतरी DIY करायला मला नेहमीच आवडतं. कारण तुम्ही बघितलंच असेल की जसं बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी DIY केलेले आहेत आणि आता सण झाले, फिरणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता मग पुन्हा म्हटलं चला काहीतरी वेगवेगळे DIYs करूया. छान अशी झाडं लावली. आता या झाडांची नावं माहित नाही किंवा याला कसली फुलं येतात ते मला थोडंसं मी बघितलेलं आहे. आता ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि हे असं करायला ना माझा दिवस कधी जातो कळत नाही आणि खूप मस्त आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं या गोष्टी करायला. आणि कधी कधी मस्त असं म्युझिक लावून जर एकटी असेल ना तर ही कामं मी बऱ्याच तासनतास करत असते. सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच पुन्हा काही पॉझिटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येत राहील. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.